नमस्कार. न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जून महिन्याच्या चालू घडामोडी आपण पाहत आहोत. जून 2022चा पहिला भाग आपण पाहिलेला आहे. या सेकंड भागामध्ये आपण उर्वरित महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत. आय होप की तुम्ही पहिला पार्ट पाहिलेला असेल. त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जर तुम्ही हे लेक्चर आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहत असणार तर. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे, ज्या एक्झाम ओरिएंटेड घडामोडी आहेत त्याचाच याच्यामध्ये समावेश केलेला आहे. इतर गोष्टी ज्या आहेत त्या वगळण्यात आलेल्या आहेत. तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की जगद्गुरू संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं आणि त्या प्रसंगी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित होते. हा प्रसंग आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू विचारला जाऊ शकतो, कारण संत तुकाराम महाराज यांच्याविषयी विचारला जाऊ शकतो किंवा ज्या तुकाराम पगडीद्वारा नरेंद्र मोदी यांचं स्वागत करण्यात आलं, की त्यांचा सत्कार करण्यात आला, त्या संदर्भात सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर तुकाराम महाराजांविषयी माहिती नाही असं एकही व्यक्ती कदाचित नसू शकतं. संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचे संत होते आणि कवी होते, जे त्यांचे अभंग आणि आध्यात्मिक कीर्तनाच्या माध्यमातून केलेल्या समाजाभिमुख पूजनासाठी ते ओळखले जातात. ते देहू इथे राहायचे. त्यांच्या निधनानंतर एक शिला मंदिर बांधण्यात आलं, पण त्याची औपचारिक रचना जी आहे देऊळ म्हणून करण्यात आली नव्हती. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. कारण देहू या ठिकाणी ते राहत होते आणि इथे त्यांच्या नावाचं असं औपचारिक मंदिर नव्हतं आणि ते आता इथे झालेलं आहे. या मंदिराची 36 शिखरांसह दगडी पुनर्बांधणी जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि संत तुकाराम महाराजांची मूर्तीसुद्धा त्या मंदिरामध्ये आहे. तुकाराम पगडीद्वारा नरेंद्र मोदी यांचा सत्कार करण्यात आलेला होता आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला ज्या ओळी लिहिलेल्या होत्या, ओळी अशा होत्या की भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माती हानू काठी, या ओळी होत्या. परंतु या ओळी बदल करून त्याच्यामध्ये नंतर विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम, अमंगळ, अशा पद्धतीच्या ओळी ज्या आहेत त्या टाकण्यात आलेल्या होत्या. ठीक आहे. हा महत्त्वाचा म्हणजे बदल आहे त्या संदर्भातला आणि तो परीक्षेत विचारला जाऊ शकतो की तुकाराम पगडीद्वारा त्यांचा सत्कार करण्यात आला, त्यावर काय लिहिलं होतं वगैरे. ठीक आहे. त्याच दिवशी पंतप्रधान मुंबईमध्ये वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबई समाचार हे एक वृत्तपत्र होतं. ठीक आहे. म्हणजे सुरुवातीला ते मला वाटतं हे होतं, काय म्हणतात त्याला, साप्ताहिक होतं, राईट, साप्ताहिक होतं. पण नंतर जे आहे ते दैनिक झालेलं होतं, म्हणजे रोज छापलं जायचं. तर हे गुजराती आहे. मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवामध्ये, द्विशताब्दी म्हणजे 200 वर्ष पूर्ण झालेत, लक्षात घ्या. ठीक आहे. महोत्सवात ते सहभागी झाले होते आणि 1 जुलै 1822 रोजी, लक्षात ठेवा, 1 जुलै 1822 रोजी फर्दुंजी मर्झबांजी, लक्षात, हे नाव सुद्धा लक्षात ठेवावं लागेल, फर्दुंजी मर्झबांजी यांच्या हस्ते मुंबई समाचारची एक साप्ताहिक म्हणून सुरुवात झालेली होती, त्याची छपाई सुरू झाली होती. त्यानंतर मग 1832 साली, म्हणजे जवळपास 10 वर्षानंतरच ते दैनिक झालेलं होतं आणि रोज छापलं जात होतं. हे वृत्तपत्र गेली 200 वर्ष सातत्याने प्रकाशित होत आहे. या दुर्मिळ विक्रमाचे स्मरण म्हणून या प्रसंगी एक टपाल तिकीट सुद्धा जे आहे ते प्रकाशित करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. ओके, नेक्स्ट. त्याच प्रसंगी आणखी एक महत्त्वाची घडामोड जी आहे ती महत्त्वाची आहे, ती म्हणजे राजभवन येथे क्रांतिगाथा या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांना समर्पित भूमिगत दालनाचं, लक्षात घ्या, हे अंडरग्राऊंड आहे, भूमिगत दालनाचं उद्घाटन जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. तर ह्या संदर्भात काय माहिती आहे, तर 2016मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांना राजभवनामध्ये एक भुयार सापडले होते. त्यामध्ये शस्त्रास्त्र ठेवण्यासाठी गुप्त ठिकाण म्हणून पूर्वी ब्रिटिश या भुयाराचा उपयोग करत होते. 2019 साली या भुयाराचं नूतनीकरण करण्यात आलं आणि या भुयारात बनवण्यात आलेली जी गॅलरी आहे ती महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकारकांच्या स्मरणार्थ बनवण्यात आलेले अशा स्वरूपाचे ते एकमेव संग्रहालय आहे. या संग्रहालयामध्ये वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, सावरकर बंधू, मॅडम भिकाजी कामा, व्ही बी गोगटे, 1946 मधील नौदल क्रांती आणि अन्य क्रांतिकारकांना श्रद्धांजली अर्पण करते हे संग्रहालय. ठीक आहे. त्याला क्रांतिकारक गॅलरी किंवा क्रांतिगाथा गॅलरी विषयी ही माहिती आहे. ठीक आहे. ओके, नेक्स्ट. याच्यामध्ये बघा, लष्कर, नौदल आणि वायुदलातील सैन्य भरतीसाठी अग्निपथ योजना जाहीर करण्यात आलेली होती. आता अग्निपथ या योजनेवरून त्याच्यावर क्रिटिसाइज सुद्धा करण्यात आलं, आंदोलन सुद्धा झालं, युवकांनी आंदोलन सुद्धा केलं. नक्की या योजनेमध्ये काय आहे ते आपण याच्यामध्ये पाहूया आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काय विचारलं जाऊ शकतं. अग्निपथ योजना ही लष्कर आणि देशासाठी एक परिवर्तनात्मक सुधारणा असून भारतीय लष्कराच्या मनुष्यबळ व्यवस्थापनामध्ये, लक्षात ठेवा, हे काय म्हणतंय की भारतीय लष्कराच्या मनुष्यबळ व्यवस्थापनामध्ये आदर्श बदल घडवून आणण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
या योजनेची संकल्पना युवा पिढीमध्ये राष्ट्रभक्तीला चालना देणे, समाजाला कुशल मनुष्यबळ पुरवणे, म्हणजे दोन्ही गोष्टी साध्य होत आहेत. एक तर राष्ट्रभक्तीचं पण उद्दिष्ट साध्य होत आहे आणि दुसरं रोजगार पण, आणि लष्करात अधिकाधिक तरुणांचा सहभाग सुनिश्चित करणे हे त्यामागचं उद्दिष्ट आहे. राष्ट्रभक्तीने प्रेरित तरुणांना 4 वर्षाच्या कालावधीसाठी, हा महत्वाचा मुद्दा आहे, 4 वर्षाच्या कालावधीसाठी सशस्त्र दलांमध्ये सेवा बजावण्याची अनुमती अग्निपथ योजना देते. त्याने मोबदला काय मिळणार आहे, तर पहिल्या वर्षी अग्निवीरांना मासिक 30,000 रुपये मोबदला मिळेल. त्यांना दुसऱ्या वर्षी 33,000, तिसऱ्या वर्षी 36,000 अशा पद्धतीने वाढत जाऊन चौथ्या वर्षी जेव्हा ते निवृत्त होतील त्या वर्षी 40,000 रुपये त्यांना मिळणार आहेत मोबदला दर महिन्याला. ठीक आहे. प्रत्येक अग्निवीराला 11.71 लाख सेवा निधी जो आहे, हा नंतर जेव्हा तो 4 वर्ष त्याची पूर्ण होईल तेव्हा मिळणार आहे. हे उत्पन्न जे आहे ते करमुक्त असेल, त्याच्यावर कुठलेही टॅक्स लागणार नाही. ठीक आहे. शिवाय त्यांना सेवा काळामध्ये 48 लाखांची विमा कवच सुद्धा मिळणार आहे, उपलब्ध होणार आहे. ठीक आहे. हे झालं योजनेच्या बेसिकच्या बाबतीत. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, आता क्रिटिसाइज बऱ्यापैकी करण्यात आलं. त्याची अप्पर एज लिमिट सुद्धा नंतर वाढवण्यात आली होती. सुरुवातीला ती 21 होती, नंतर मग 23 पर्यंत करण्यात आली, पण ती यावर्षीसाठीच असणार आहे 23. ठीक आहे. 17.5 ते 23 असं ती एज लिमिट ठेवलेली होती. राईट. ओके. बाजूने असलेले मुद्दे म्हणजे योजना चांगली आहे किंवा म्हणजे या बाबतीत, म्हणजे योजनेला क्रिटिसाइज न करता योजनेचा हेतू चांगला आहे या बाबतीत काही मुद्दे आहेत, आणि योजनेला क्रिटिसाइज सुद्धा केलं जात आहे. तर त्या बाजूने कुठले मुद्दे आहेत ते पाहूया. तर अग्निपथ योजना ही लष्कर आणि देशासाठी एक परिवर्तनात्मक सुधारणा असून भारतीय लष्कराच्या मनुष्यबळ व्यवस्थापनामध्ये आदर्श बदल घडवून आणण्याचे उद्दिष्ट आहे. आता हे का मी यामध्ये समाविष्ट केलंय, तर बघा, आपल्याला राज्यसेवेची मुख्य परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात सुद्धा लिहायची आहे, आणि त्यावेळेस अशा स्वरूपाचे प्रश्न हे महत्त्वाचे आहेत की देशात नक्की काय सुरू आहे त्याच्या संदर्भात. आता फक्त फॅक्च्युअल डेटा पाठ करून चालणार नाही की काय आहे, फक्त ते प्रिलिमसाठी उपयोगाचं ठरेल, परंतु मेन्स पर्स्पेक्टिव्ह ते उपयोगाचं ठरणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला आत्तापासूनच एक दृष्टिकोन जो आहे तो विकसित करणं आवश्यक ठरणार आहे. या योजनेची संकल्पना जी आहे ती युवा पिढीमध्ये राष्ट्रभक्तीला चालना देणे, समाजाला कुशल मनुष्यबळ पुरवणे, जसं मी सांगितलं, लष्करात तरुणांचा सहभाग वाढवणे, राष्ट्रभक्तीने प्रेरित युवक असतील तर ते नागरिक म्हणून सुद्धा चांगलं म्हणजे कर्तव्य बजावू शकतील, आणि तरुणांना 4 वर्षाच्या कालावधीमध्ये सशस्त्र दलामध्ये सेवा बजावण्याची अनुमती जी आहे ती अग्निपथ योजना देते. अग्निपथ या योजनेला टूर ऑफ ड्युटी असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा हा शब्द प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यू. या योजनेअंतर्गत केवळ 4 वर्षाच्या काळासाठी तीनही सैन्य दलामध्ये प्रतिवर्षी 46,000 जवान नियुक्ती केले जाणार आहेत. प्रतिवर्षी 46,000. ठीक आहे. म्हणजे बऱ्यापैकी रोजगार निर्मिती होणार आहे. फॅक्ट्स तुम्ही त्यामध्ये यूज करू शकता. अग्निवीर जवानांना 4 वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त केले जाणार आहे, आणि त्यांना 11,71,000चे एक रकमी सेवानिधी पॅकेज दिले जाणार आहे, म्हणजे जेणेकरून ते कुठलेही उद्योग सुद्धा करू शकतील. अग्निवीर हे कौशल्य प्रमाणपत्र आणि निवृत्तीनंतर नोकरी मिळवण्यासाठी मदत करणार, कारण त्यांच्याकडे एक सर्टिफिकेशन पण होईल, आणि जेव्हा ते 4 वर्षानंतर निवृत्त होतील त्यानंतर त्यांना नोकरी मिळण्यासाठी कुठल्याही परकीय एखादी कंपनी असेल आपली, म्हणजे खाजगी कंपनी असेल, त्यामध्ये सुद्धा ते काम करू शकतील. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे की यातील 25% तरुणांना 15 वर्ष कायमस्वरूपी नोकरीचा लाभ मिळेल. म्हणजे आता जे काही अग्निवीर जातील दरवर्षी 46,000, या 46,000तून 25% तरुण जे आहे त्यांना पुढे आणखी संधी दिली जाईल. त्यासाठी मग काय एक्झाम असेल किंवा त्याची जी काही हे असेल ते पुढे घेतली जाईल, किंवा ज्या काही गोष्टी असतील. परंतु सरकारचं असं म्हणणं आहे की 25% जे आहेत तरुण आम्ही ते पुढे घेऊ. ठीक आहे. त्यानंतर असं म्हटलं जाते की वैयक्तिक बचती व्यतिरिक्त प्राप्तिकरातून त्यांना सूट मिळणार आहे. 48 लाख रुपयांचं जीवन विमा संरक्षण असणार आहे. मृत्यू झाल्यास 44 लाख रुपये सानुग्रह अनुदान, आणि 4 वर्षांवरील उर्वरित सेवेसाठी देय मानधन जे आहे ते असणार. 100, 75 किंवा 50% अपंगत्व असेल तर अनुक्रमे 44, 25 आणि 15 लाखाची भरपाई सुद्धा असेल. 17 वर्षाच्या सेवेनंतर अनुभवी आणि युद्धकठोर सैन्य तयार झालेही असेल, पण तिला वयस्कर सेना असे म्हणता येईल, आणि त्यामध्ये 60%हून अधिक सैनिक 30 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत, आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीचं अग्निवीर योजना जर आणली त्याचा फायदा होणार आहे. ठीक आहे. सदर योजनेचा विदित उद्देश हा जवानांच्या निवृत्ती वेतनावरील खर्च कमी व्हावा आणि सैनिकांचे सरासरी वय हे 32 वर्षापासून 26 वर्षापर्यंत कमी करता यावे असा सुद्धा आहे. ठीक आहे. सशस्त्र दलांमध्ये तंत्रज्ञान स्नेही तरुणांची भरती आणि निवृत्ती वेतन व ग्रॅच्युइटीचा बोजा कमी करण्यावर अग्निपथ योजनेचा भर आहे, असं आता म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे की डिजिटल युगात संपर्करहित युद्धे लढली जातील. या युद्धामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वायत्त प्रणाली, स्टँड ऑफ शस्त्रे, सायबर स्पेस आणि पाळत व पाहुणी तंत्रे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. अग्निवीरांना तांत्रिक शिक्षण देता येणार असल्यामुळे त्यांना अतिरिक्त कौशल्य वापरण्याच्या अमाप संधी उपलब्ध होणार आहेत. इस्रायली सैन्यात आता दुसऱ्या देशांचं उदाहरण जर आपण पाहिलं तर इस्रायलमध्ये पुरुष आणि महिलांसाठी अनुक्रमे 30 महिने आणि 22 महिने इतकीच सेवा कालावधी आहे.
तरीही जगातील सर्वोत्कृष्ट सैन्यांपैकी असा एक त्यांचा लौकिक आहे, म्हणजे जे क्रिटिसाइज केलं जातं तुम्ही काउंटर करू शकता. ठीक आहे. अमेरिका आणि इंग्लंडमध्येही सुद्धा कमी कालावधीचे करार आहेत. असं नाही की फक्त भारतातच केलं जात आहे. आता विरोध कोणत्या मुद्द्यांवर केला जात आहे? परीक्षणाशिवाय अंमलबजावणी केली जात आहे असं म्हटलं जातं. संरक्षण दलातील अधिकारी आणि तज्ज्ञांचा महत्त्वाचा आक्षेप हा आहे, की ही योजना कोणत्याही प्राथमिक परीक्षणाशिवाय लागू करण्यात आलेली आहे. म्हणजे काही विचार करण्यात आलेला नाही असं क्रिटिसाइज केलं जात आहे. प्रशिक्षण खर्च वाया जाईल. म्हणजे अग्निवीरांना चांगलं प्रशिक्षण दिलं जाईल, खर्च केला जाईल आणि 4 वर्षानंतर जेव्हा ते निवृत्त होतील, लक्षात घ्या, त्यानंतर मग जो काही प्रशिक्षणाचा खर्च आहे, तो तर काही उपयोगाचा ठरणार नाही, असंही क्रिटिसाइज केलं जात आहे. कालावधी कमी आहे, म्हणजे 6 महिन्याचा कालावधी पुरेसा नाहीये प्रशिक्षणासाठी, लक्षात ठेवा. अकुशल सैनिक निर्माण होतील आणि उदाहरणार्थ आता युक्रेन सांगितलं आहे, की युक्रेनमध्ये काय झालं, की वेळेवर जे काही नागरिक आहेत, त्यांच्या हातात बंदुका ठेवण्यात आलेल्या होत्या. म्हणजे फार काही ते स्किल्ड नाही आहेत. मग अशा वेळेस मग परिस्थिती थोडीशी गंभीर होऊ शकते. तर त्याच्यामुळे प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने ठेवून मग तुम्ही त्यांना घेत आहेत, हे चुकीचं आहे, असंही क्रिटिसाइज केलं जात आहे. भविष्यात नोकरी मिळण्याची सरकार खात्री देत नाही, बरोबर की नाही? फक्त 4 वर्षानंतरच म्हणजे रिटायर व्हावं लागणार आहे. अशा स्वरूपाचं एक जे आहे विरोधाचा मुद्दा आहे. सुरक्षेला धोका. आता या लष्करी प्रशिक्षण घेतलेल्या रोजगार युवकांकडून देशातील अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असंही काही लोकांचं म्हणणं आहे. ठीक आहे. तर दोन्ही मुद्दे मी तुम्हाला सांगितले, बाजूचे सुद्धा आणि विरोधातले. तुम्ही अग्निवीर योजनेसंदर्भात अजून माहिती वाचू शकता. आता याच्यामध्ये वेळापत्रक सुद्धा आलेलं आहे आणि जाहिरात सुद्धा आलेली आहे. तुम्हाला माहिती आहे आता हा काही आपल्यासाठी इम्पोर्टंट डेटा नाही आहे, की कोणत्या दिवशी, कधी मार्गदर्शक तत्त्वे जारी झाली वगैरे, वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी काही इम्पोर्टंट नाही आहेत. जागतिक कासव दिन कधी साजरा केला जातो? तर 16 जूनला. हे लक्षात ठेवा. सागरी कासवांचं महत्त्व जगभरात पटवून देण्यासाठी दरवर्षी 16 जूनला जागतिक सागरी कासव दिन जो आहे तो साजरा केला जातो. बाकी याच्यामध्ये बघा, की अजून माहिती व्हिडिओ पॉज करून पण बघू शकता. कासवांच्या काही जाती आहेत आणि त्याच्यामध्ये काही महाराष्ट्राच्या याच्यामध्ये सुद्धा आहेत. आता मी मुख्य मुद्दा याच्यामध्ये घेतो. 2002 साली समुद्री कासवांच्या संवर्धनाचे काम जे आहे ते सुरू झाले. पुढे सह्याद्री निसर्ग मित्र ही एक संघटना आहे. ठीक आहे. आणि वन विभागातर्फे किनाऱ्यावरील गावामधील रहिवाशांना समुद्री कासवांच्या संवर्धनाचे प्रशिक्षण देण्यात आलं. आणि महाराष्ट्रात कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठान प्रयत्नपूर्वक कासव संवर्धनाचे काम करीत आहे. आता ओके. नेक्स्ट आहे, की बघा, कुलगुरूंच्या निवडीच्या राज्यपालांच्या अधिकाऱ्यांना कात्री लावण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी चाप लावला, अशी बातमी होती. तर नक्की काय प्रकरण आहे? सुधारणा काय केली होती विधिमंडळाने ते पाहूया. विधिमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकावर काहीच निर्णय न घेता विधेयक विचारार्थ राष्ट्रपतींकडे सादर केले आहे. परिणामी राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय हे बदल आता करता येणार नाहीयेत. ठीक आहे. सुधारणा काय होती विद्यापीठ कायद्यामध्ये? तर विद्यापीठांच्या कारभारात हस्तक्षेपावरून राज्यपाल आणि सरकार यांच्यामध्ये वाद सुरू झाल्यानंतर राज्यपालांच्या अधिकाऱ्यांना कात्री लावण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यानुसार राज्य सार्वजनिक विद्यापीठ तिसरी सुधारणा कायद्यात बदल करणारे विधेयक हिवाळी अधिवेशनात संमत करण्यात आले. हे बदल करताना कुलगुरूंच्या निवडीच्या तरतुदीमध्ये सुधारणा करण्यात आली. तसेच प्रकुलपती असे नवे पद निर्माण करीत उच्च शिक्षण मंत्री हे प्रकुलपती असतील अशी तरतूद करण्यात आली. शिवाय कुलपतींच्या अनुपस्थितीत प्रकुलपती कामकाज पाहू शकतील अशी तरतूद केली. म्हणजे काय? इथे राजकीय हस्तक्षेप झाला, लक्षात घ्या. ठीक आहे. राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळे काय होईल, की ज्या पक्षाचं सरकार येईल त्या पक्षाचं जे काही उच्च शिक्षण मंत्री असेल, राईट, जसं की आता इकडे आपल्याकडे सामंत होते, ठीक आहे ना, सामंत की सावंत असं काहीतरी सरनेम आहे, ठीक आहे. तर ते होते, आता सरकार चेंज झालंय. तर अशामुळे काय होतं, की मग विद्यापीठामध्ये मग कोणते कार्यक्रम घ्यायचे, अभ्यासक्रम कसा असावा वगैरे, मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक निर्णय प्रक्रियेमध्ये कुठेतरी हस्तक्षेप होतो, अशा पद्धतीचा सूर होता. आणि त्याच्यामुळे राज्यपालांनी, आणि तसंही सरकार भिन्न असल्यामुळे राज्यपालांनी एक प्रकारे हे विधेयक जे आहे ते रोखून ठेवलेलं होतं आणि मग ते पुढे राष्ट्रपतींच्या विचारार्थ पाठवलं, राष्ट्रपतींना पाठवलं विचार करण्यासाठी, त्याच्या संमतीसाठी. आता ते विधेयक राष्ट्रपतीकडे गेलं, त्याच्यामुळे त्याच्यावर निर्णय काय होते ते पुढे कळेल. एम-बी-बी-एस पदवीप्राप्त डॉक्टरांना 1 वर्षाची शासकीय सेवा अनिवार्य करण्याचा निर्णय शासनाने लागू केलेला आहे. फक्त एक ओव्हरव्ह्यू म्हणून लक्षात ठेवा, ठीक आहे. मात्र अशी सेवा जर बजावत नसेल तर तशा विद्यार्थ्यांकडून 10 लाख रुपये दंड वसूल करण्याचा निर्णय सुद्धा शासनाने घेतलेला आहे. ठीक आहे. ओके. अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक लवकरच मुंबईमध्ये होणार आहे, अशी सुद्धा एक बातमी होती. अ, तुम्हा सर्वांनाच माहिती आहे, की संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठे यांचं योगदान जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रिलिम्स पॉइंट ऑफ व्ह्यू हा भाग जो आहे तो तुम्ही एकदा वाचून ठेवायला पाहिजे. अण्णाभाऊ साठे यांचं योगदान काय आहे? नक्की त्यांनी काय काम केलं? कशा पद्धतीने जनजागृती केली? वगैरे. ठीक आहे. पोक्सो संदर्भात एक वाद निर्माण झालेला होता आणि ती एक घडामोड चर्चेत होती. पोक्सो हे काय आहे? तर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स या 2012 मधील तयार करण्यात आलेल्या कायद्याअंतर्गत
स्थानिक पोलीस आयुक्तांच्या परवानगीशिवाय गुन्हा दाखल केला जाऊ नये हा वादग्रस्त आदेश मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी घेतलेला होता, आदेश काढलेला होता तशा पद्धतीचा. मग त्याच्यानंतर क्रिटिसाइज झालं त्याच्यावर, मग तो आदेश त्यांनी मागे घेतला. मुंबई उच्च न्यायालयामध्ये काही लोकांनी याचिका सुद्धा दाखल केलेली होती, राईट. मग आता याच्यानंतर मग हे सगळं प्रकरण आता शांत झालं. परंतु एकंदरीत पोक्सो चर्चेत आल्यामुळे मग त्या संदर्भातली काही बेसिक माहिती लोकसत्ताला आलेली होती, ते आपण पाहूया. पोक्सोचा कसा गैरवापर होतो असे आयुक्तांचे म्हणणे आहे. ठीक आहे, बघा, आयुक्तांचं असं म्हणणं होतं की पोलीस आयुक्तांनी काढलेल्या आदेशात असे म्हटले होते की जुनी भांडणे, प्रॉपर्टीचे वाद, पैशांची देवाणघेवाण, वैयक्तिक हेवेदावे हे मूळ कारणे असताना तक्रार मात्र पोक्सो अंतर्गत केली जाते. म्हणजे भांडण मात्र दुसऱ्या कारणावर आहे, मात्र तक्रार जर पोक्सो अंतर्गत होत असेल तर पोक्सो कायद्यानुसार कोणतीही शहानिशा न करता तात्काळ अटक केली जाते. पुढे पोलीस तपासात तक्रार खोटी असल्याचे निष्पन्न झाल्यावर त्या व्यक्तीची सुटका केली जाते. पण तोपर्यंत त्याची बदनामी झालेली असते आणि म्हणून उपायुक्त पातळीवरील पोलीस अधिकाऱ्याने शहानिशा केल्याशिवाय पोक्सो अंतर्गत अटक केली जाऊ नये. मात्र या आदेशामुळे पीडित बालकांवर अन्याय होऊ शकतो अशा पद्धतीने आक्षेप घेण्यात आला. ठीक आहे, मुख्य मुद्दा काय होता की उपायुक्त पातळीवरील जे काही अधिकारी असतील त्यांनी आयुक्त पातळीवरच्या अधिकाऱ्यांना विचारून किंवा त्या अंतर्गत शहानिशा केली जाईल. लक्षात घ्या, आयुक्तांनी काढलेल्या आदेशामध्ये असं म्हटलं होतं की पोलीस तपासात तक्रार खोटी असल्याचे निष्पन्न झाल्यावर त्याला सुटका केली, पण तोपर्यंत त्याची बदनामी झाली असते. बरोबर आहे, उपायुक्त पातळीवर पोलीस अधिकाऱ्यांनी शहानिशा केल्याशिवाय पोक्सो अंतर्गत अटक केली जाऊ नये असा आदेश त्यांनी काढलेला होता. आयुक्तांनी पोक्सो संदर्भात आदेश का दिला? कारण धारावी येथील अशी एक घटना घडली होती की घटनेत 2 तरुणांवर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र तपासांती अंतर्गत वादातून हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं निष्पन्न झालं. आता या तरुणांना दोषमुक्त करण्यात आलेला आहे. ठीक आहे, असा एक प्रसंग घडलेला होता आणि त्याच्यामुळे यापुढे अशा प्रकरणात पोलीस उपायुक्तांची परवानगी बंधनकारक, ठीक आहे, इथे पण तेच म्हटलं, पोलीस उपायुक्तांची परवानगी बंधनकारक करणारा आदेश पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी काढला. ठीक आहे, नेक्स्ट, पोक्सो कायद्यातील तरतुदी काय आहेत? बघा, पुन्हा एकदा क्लिअर करतो की आदेश कोणी काढला? आयुक्तांनी काढला. त्यामध्ये असं म्हटलं होतं की उपायुक्त पातळीवर, म्हणजे जो व्यक्ती उपायुक्त दर्जाचा अधिकारी आहे त्याने ती शहानिशा करूनच मग त्याचा निर्णय द्यायला पाहिजे किंवा त्या संदर्भात अटक जी आहे ती करायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे एक गुन्ह्याची प्राथमिक जी चौकशी ती व्हायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. पण नंतर हा निर्णय मागे घेतलाय. लक्षात घ्या, पोक्सो कायद्यातील तरतुदी काय आहेत? तर आता 12 वर्षाखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्याला फाशीची, तसेच 16 वर्षावरील मुलीवर बलात्कार करणाऱ्यास कमीत कमी 10 ते 20 वर्ष शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये 2012 मध्ये आता सुधारणा सुद्धा करण्यात आली होती. त्यानुसार जर आपण पाहिलं तर 12 वर्षाखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्याला फाशीची, तर 16 वर्षावरील मुलीवर बलात्कार करणाऱ्यास कमीत कमी 10 ते 20 वर्षाची शिक्षा आहे. या कायद्याची प्रक्रिया आणि तरतुदी काय आहेत? तर या कायद्यात पीडितांना, म्हणजे मुलगा असेल किंवा मग मुलगी असेल, त्रास होणार नाही अशा पद्धतीने अहवाल देणे, पुराव्यांची नोंद करणे आणि विशेष न्यायालयामार्फत जलद गतीने खटले चालवणे याचा समावेश आहे. यामध्ये विनयभंग तसेच अल्पवयीन मुलामुलींचा समावेश असलेली पोर्नोग्राफी पाहणे किंवा जवळ बाळगणे हा सुद्धा गुन्हा ठरवण्यात आलाय. अल्पवयीन मुलींच्या लैंगिक छळात, मुलामुलींच्या लैंगिक छळात सामील होणे हा सुद्धा गुन्हा आहे. अत्याचाराची माहिती असून तक्रार न देणे, त्यानंतर तक्रार दाखल न करणारी व्यक्ती सुद्धा गुन्हेगार मानली जाते. ठीक आहे, शक्यतो महिला पोलीस अधिकारी जे आहेत ते निवेदन नोंदवून घेतात. सुनावणीच्या दरम्यान फिर्यादी आणि आरोपी समोरासमोर येणार नाही त्याची काळजी पोलिसांना घ्यावी लागते. न्यायालयाचा खटला दाखल केल्यावर इन कॅमेरा साक्ष नोंदवली जाते. म्हणजे ह्या बेसिक गोष्टी माहीत असायला पाहिजेत. मतिमंद व्यक्ती पण अपवाद नाही आहेत. या कायद्यानुसार बालकाची व्याख्या 18 वर्षाखालील अशी करण्यात आलेली आहे. हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे. पण ही व्याख्या पूर्णपणे जीवशास्त्रीय आहे. बौद्धिक आणि मानसिक सामाजिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींचा यात वेगळा विचार केला जात नाही. सर्वोच्च न्यायालयात जीवशास्त्रीय वय 38 वर्ष असलेल्या पण मानसिक वय 6 वर्ष असलेल्या महिलेवरील बलात्कारासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ठीक आहे, म्हणजे फरक करत नाही शासन, सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये, आणि कायद्यानुसार तशी तरतूद आहे. पीडित व्यक्तीच्या वकिलाने असा युक्तिवाद केला की मानसिक वयाचा विचार न करणे म्हणजे या कायद्याचा मूळ हेतूलाच हरताळ फासला जाणे आहे. 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपक मिश्रा व न्यायमूर्ती रोहिंग्टन फलिनरेमन यांनी तो युक्तिवाद जो आहे तो फेटाळून लावलेला होता. त्यामुळे मतिमंद व्यक्ती आणि हे जे आहे जीवशास्त्रीय वय जे रेग्युलर आहे ते, म्हणजे मानसिक वय एखाद्याचं, बघा, मानसिक वय 6 असू शकते एखाद्याचं, म्हणजे जीवशास्त्रीय वय जरी 40 असेल, 38 असेल, पण मानसिक वय 6 असेल तरी सुद्धा याच्यामध्ये भेद केला जात नाही, हेच याच्यातून सांगायचं आहे. ठीक आहे, पोक्सोच्या अंमलबजावणीतील अडचणी काय आहेत? तर 18 वर्षाखालील बालकांचे लैंगिक छळ आणि शोषण यापासून संरक्षण करण्यासाठी कायदेशीर तरतूद मजबूत करण्यासाठी पोक्सो कायदा तयार करण्यात आला आणि या कायद्यानुसार 18 वर्षाखालील कोणत्याही मुलीला गर्भपात करायचा असेल तर ही सेवा पुरवणाऱ्या व्यक्तीने पोलिसांकडे लैंगिक गुन्ह्याची तक्रार नोंदवणे बंधनकारक आहे.
मात्र वैद्यकीय गर्भपात कायदा 1971 नुसार गर्भपात करून घेण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीची ओळख उघड करणे बंधनकारक नाहीये. याचा परिणाम म्हणून काय होतं, की 18 वर्षाखालील मुलींना गर्भपाताची सेवा पुरवण्यास वैद्यकीय व्यावसायिक तयार होत नाही. ही खरी अडचण आहे. भारतात सुमारे 45 ते 47% मुलींचे वय 18 वर्ष होण्याच्या आतच लग्न होत असल्यामुळे ही एक मोठी समस्या आहे. त्यामुळे हा सुद्धा बघा, पुढची व्यक्ती आहे गोपीचंद नारायण. या संदर्भात त्यांचं नुकतंच निधन झालेलं होतं आणि त्या संदर्भातली माहिती आहे याच्यामध्ये. बघा, की हे एक प्रकारचे समीक्षक होते, लक्षात घ्या. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये बघा, की शिक्षण मंत्रालयाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीद्वारे उर्दू साहित्यात आचार्य पदवी त्यांनी मिळवली होती. सेंट स्टीफन महाविद्यालयात ते उर्दू शिकवत होते. 1974 मध्ये ते जामिया मिलिया इस्लामियाच्या उर्दू विभागात प्रमुख झालेले होते. त्यानंतर दिल्ली उर्दू अकादमीचे उपाध्यक्ष म्हणून व नंतर साहित्य अकादमीचे अध्यक्ष म्हणून सुद्धा भारतीय साहित्याला धोरणात्मक दिशा त्यांनी दिलेली आहे. विविध विषयावर त्यांनी 57हून अधिक पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यांना 1990 मध्ये पद्मश्री, 2004 मध्ये पद्मभूषण आणि 1995 मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार, तर 2012 मध्ये भारतीय ज्ञानपीठचा मूर्तीदेवी पुरस्कार, 1985 मध्ये गालिब अवॉर्ड आणि 2011 मध्ये इक्बाल सन्मानाने गौरवण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांना बरेचसे पुरस्कार मिळालेले आहेत. पद्मश्री पण मिळाला आहे, पद्मभूषण पण मिळालेला आहे. 1995 मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे की सितार ए इम्तियाज या पाकिस्तानातील तिसऱ्या प्रमुख पुरस्काराने सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. नीरजला सुवर्ण पदक मिळालेलं आहे. भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्ण पदकानंतर शनिवारी पहिले जेतेपद पटकावले. फिनलँड येथे सुरू असलेल्या क्योर्टाने क्रीडा स्पर्धेत नीरजने पहिल्याच प्रयत्नात 86.69 मीटर अंतरावर भाला फेकून सुवर्णपदक कमावले. या निमित्ताने विश्वविजेत्या अँडरसन पीटरसनला 4 दिवसात त्याने 2दा मागे टाकले. ठीक आहे. बांठी आयोग महत्त्वाचा आहे तसा. ओबीसी संदर्भातला जो काही इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी किंवा त्याची सांख्यिकीय तपशील गोळा करण्यासाठी जो काही आयोग नेमण्यात आलेला आहे तो बांठी आयोग आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गास आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे राज्य शासनाने राज्याचे मुख्य सचिव जयंत कुमार बांठे यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला होता. आता सरकार बदलले, आयोगाने अहवाल दिलेला आहे आणि तो अहवाल जो आहे आता सुप्रीम कोर्टाकडे सादर सुद्धा केला जाणार आहे. ज्येष्ठ वृत्त निवेदक आणि सूत्रसंचालक प्रदीप भिडे यांचे 7 जून 2022 रोजी निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. गेले 5-6 वर्ष ते कर्करोगाशी झुंज देत होते आणि वृत्तनिवेदनाची खास शैली आणि भारदस्त आवाज ही त्यांची वैशिष्ट्य होती. मुंबई दूरदर्शन केंद्राची सुरुवात 1972 साली झाली आणि ते 1974 मध्ये वृत्तनिवेदक म्हणून पहिले बातमीपत्र वाचले. प्रदीप भिडे कम्युनिकेशन या नावाने त्यांनी स्वतःचा ध्वनिमुद्रण स्टुडिओ जो आहे तो सुरू केलेला होता. प्रदीप भिडे कम्युनिकेशन नावाचे स्वतःचा कम्युनिकेशन बरोबर. तर हा ध्वनिमुद्रण स्टुडिओ जो आहे ते त्यांनी सुरू केलेला होता आणि त्या माध्यमातून त्यांनी लघुपट, माहितीपट, जाहिराती यांना आवाज सुद्धा दिलेला होता. नेक्स्ट आहे की प्रदीप भिडे यांनी नाटकात सुद्धा काम केलेलं होतं. रत्नाकर मतकरी यांच्या दिग्दर्शनाखाली अनेक प्रायोगिक नाटके रवी पटवर्धन, दिलीप प्रभावळकर यांच्याबरोबर त्यांनी रंगभूमीवर काम केलेलं होतं. नेक्स्ट आहे की त्याही पलीकडे जात मर्क आणि हिंदुस्तान लिव्हर सारख्या प्रतिष्ठित आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमधून जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळचं विशेष बातमीपत्र सुद्धा त्यांनी वाचलं होतं. मुंबईतील 1993च्या साखळी बॉम्बस्फोटाच्या वेळी सुद्धा त्यांनी बातमीपत्र वाचलेलं आहे. भारतीय प्रेस परिषदेच्या प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची केंद्र सरकारने नियुक्ती केली. न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई या सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश आहेत, हे लक्षात ठेवा. एक महत्त्वाचं स्थळ लक्षात ठेवावं लागेल, काराहान टेपे आहे, एपे नाही आहे. ठीक आहे, सॉरी काराहान टेपे आणि गोबेकली टेपे हे 2 अशी ठिकाणं आहेत. ठीक आहे, ती दक्षिण तुर्कस्तानमधील आहेत. ठीक आहे. शान लुर्फा शहराबाहेरच्या काराहान टेपे या टेकडावर केवळ नवाश्म युगातीलच नाही तर जगातील पहिल्या धर्मस्थळाचे पुरावे सापडलेले आहेत. ठीक आहे. आता आजवर असा युक्तिवाद केला जात होता की नवाश्म युगात माणूस तीर्थस्थावर झाला आणि काही शतकानंतर धर्म अस्तित्वात आला. मात्र आता या ठिकाणी जे काही पुरावे मिळालेले आहेत त्यानुसार नवाश्म युगात माणूस शिकार करून गुजराण करत असतानाच धार्मिक उपासना करत असावा असे गृहीतक आता या ठिकाणावरून पुढे आलेले आहेत. ज्या ठिकाणी ज्या काही गोष्टी आढळलेल्या आहेत त्यावर मातीतून डोके वर काढणारे टी आकारातील जी स्तंभाकार रचना त्याच्यामध्ये दिसत होती ती गोलाकारातील स्तंभ रचनेचा वरचा भाग होती. हे दोन्ही ठिकाणी साधारणपणे इसवी सन पूर्व 10,000 वर्षापूर्वीचे आणि समकालीन आहेत. यातील काराहान टेपे हे म्हणजे काही शतकानंतरचे आहे, इतकंच फक्त त्याच्यामध्ये फरक आहे.
आणि हे दोन्ही ठिकाणं जे आहेत, एक ठिकाण पूर्वी सापडलेलं होतं गोबेगली टेपे, पण काराहान टेपेमध्ये आता संशोधन झालं. या दोन्ही ठिकाणांमधील साधर्म्य लक्षवेधी आहे. गोबेगली टेकडावर प्राण्यांचे चित्रण अधिक प्रमाणात आहेत. त्यात कोल्हा, विंचू, बिबड्या आहेत. ते एकाच सलग दगडात कोरलेले आहेत. तर काराहान येथे लहानशा खोलीमध्ये 11 मानवी लिंग कोरलेली आहेत. हे विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. मग तिथे अशा पद्धतीची जी काही रचना केलेली आहे ते तेव्हा एखाद्या पंथाचा दीक्षा सोहळा असावा, तशीच तेथील कलाकृतींची रचना पाहायला मिळते. हे विशिष्ट प्रकारच्या कर्मकांडाचे ठिकाण असावे असा निष्कर्ष संशोधकांनी काढलेला आहे. ओके. ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांचं निधन झालेलं आहे 11 जून 2022 रोजी. जागतिक कीर्तीच्या नियतकालिकामध्ये रवी परांजपे यांनी संशोधनपर लेखन केलं होतं. त्यांचे ब्रश मायलेज हे आत्मकथन जे आहे ते प्रसिद्ध आहे. शिखरे रंगरेषांची हे पुस्तक सुद्धा त्यांचं गाजलं. नील धवल ध्वजाखाली हे लेखसंग्रहावर आधारित सुद्धा पुस्तक त्यांनी प्रकाशित केलेलं आहे. परांजपे यांना कम्युनिकेशन आर्ट्स गिल्डचा म्हणजे कॅगचा हॉल ऑफ फेम हा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे आणि त्यांच्या द ग्रीन एकोज या निसर्ग चित्राला 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. दयावती मोदी प्रतिष्ठानतर्फे दयावती मोदी हा कला क्षेत्रातील पुरस्कार त्यांना लाभला होता. तसेच ब्रश मायलेज पुस्तकासाठी भैरू रतन दमानी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. तर द बॉम्बे आर्ट ऑफ सोसायटी तर्फे रूपदर हा चित्रकला क्षेत्रातील प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार जो आहे त्यांना सन्मान करण्यात आलेला होता त्यांचा. रवी परांजपे यांचा जन्म 8 ऑक्टोबर 1935 रोजी बेळगावमध्ये झाला. रवी परांजपे फाउंडेशनची त्यांनी सुरुवात केली आणि कैलासवासी कृ रा परांजपे गुणीजन कला पुरस्कार सुद्धा त्यांनी सुरू केलाय. ठीक आहे. नीती आयोगाच्या सीईओ पदी परमेश्वरन अय्यर यांची नियुक्ती झालेली आहे. तर आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी निवृत्त सनदी अधिकारी म्हणजे IAS अधिकारी जे आहेत निवृत्त आहेत ते परमेश्वरन अय्यर यांची नियुक्ती केलेली आहे. कोण नियुक्ती करतात त्यांची? तर पंतप्रधानांच्या यांच्याखाली म्हणजे पंतप्रधानच त्यांची नियुक्ती करतात असं म्हणण्यास काहीच हरकत नाही. ठीक आहे. नीती आयोगाचे हे तिसरे सीईओ असतील. ठीक आहे. अमिताभ कांत यांची ते जागा घेणार आहेत. ते 1981च्या तुकडीचे उत्तर प्रदेश केडरचे निवृत्त अधिकारी आहेत. भारत सरकारची सार्वजनिक धोरणे ठरवण्याचे काम नीती आयोग करतो. नीती आयोगाने विद्यमान सीईओ कांत यांचा कार्यकाळ जो आहे तो 30 जून 2022 रोजी संपुष्टात येत आहे आणि त्यानंतर अय्यर हे पदभार स्वीकारतील. अय्यर यांच्या नियुक्तीला 2 वर्ष किंवा पुढे जो आदेश येईल तोपर्यंत ते असणार आहेत. परमेश्वरन अय्यर यांचा जन्म श्रीनगरमध्ये झालेला होता. देहरादूनचे डून स्कूल आणि नंतर दिल्लीच्या स्टीफन महाविद्यालयात प्रारंभिक शिक्षण त्यांनी घेतलं आणि त्यानंतर त्यांना अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठाची शिष्यवृत्ती जी आहे ती मिळालेली होती. जागतिक बँकेचा त्यांना अनुभव आहे. 2009 मध्ये ते स्वेच्छानिवृत्ती घेऊन ते जागतिक बँकेमध्ये कामाला गेलेले होते. पाणी आणि स्वच्छता प्रकल्पात ते रुजू झाले होते. 2016 मध्ये केंद्र सरकारने स्वच्छ भारत मिशनच्या अंमलबजावणीसाठी त्यांची नियुक्ती केली होती. उघड्यावर शौचास बसण्याची गरज भासू नये तसेच घनकचऱ्याचे व्यवस्थापन या योजनेचे स्वरूप होते. 2020 मध्ये ते पुन्हा जागतिक बँकेत परतले होते. डॉक्टर आरती प्रभाकर यांची जो बायडन प्रशासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान धोरणविषयक विभागाच्या संचालकपदी नियुक्ती झालेली आहे आणि हा बहुमान मिळवलेल्या त्या पहिल्याच गौरवोत्तर स्थलांतरित महिला आहेत. ठीक आहे. बाकी त्यांनी कुठून शिक्षण घेतलं वगैरे, पुढे कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात कॅलटेक या संस्थेत त्यांनी विद्युत अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवी मिळवली वगैरे, एवढं खोलात जाऊन विचारणार नाही तुम्हाला, त्याच्यामुळे फक्त लक्षात ठेवा. साहित्य अकादमीतर्फे अनुवादासाठी देण्यात येणारा जो पुरस्कार आहे त्याच्यामध्ये यंदाचा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिका शांता गोखले आणि दिवंगत साहित्यिक कुमार नवाते यांना जाहीर झालेला आहे. मराठीतील अनुवादासाठी नवाते यांना तर इंग्रजीतील अनुवादासाठी गोखले यांना जाहीर झालेला आहे हा पुरस्कार. त्याचबरोबर वि. स. खांडेकर, महेश एलकुंचवार यांच्या पुस्तकांना सुद्धा पुरस्कार जाहीर झाला आहे. नवाते यांनी अमिताभ घोष यांच्या गाजलेल्या सी ऑफ पॉपीज या पुस्तकाचा अनुवाद केला होता. पद्मगंधा प्रकाशनाने अनुवादाचे प्रकाशन केले होते. लक्ष्मीबाई टिळक यांचे स्मृतिचित्रे हे आत्मचरित्र गोखले यांनी इंग्रजीत अनुवाद केले होते. याशिवाय ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या युगांत या नाटकाचा नीता सेन समर्थ यांनी केलेला बंगाली अनुवाद आणि वि. स. खांडेकर यांच्या एका पानाची कहाणी या आत्मचरित्राचा गुरु लिंग कापसे यांनी केलेला अनुवाद यालाही साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. देशभरातील 22 भाषांमधील अनुवादासाठी अकादमी पुरस्कार जाहीर झाले. 50,000 रुपये स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी विवेक फणसाळकर यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. मुंबईचे सध्याचे पोलीस आयुक्त संजय पांडे 30 जून रोजी सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यांची जागा विवेक फणसाळकर हे घेतील. भारतीय पोलीस सेवेच्या 1989 तुकडीतील अधिकारी आहेत आणि ते पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी आहेत. राष्ट्रपती पदाची निवडणूक जी आहे ती होणार आहे लवकरच. त्यामध्ये 2 उमेदवार यांची नावं चर्चित आहेत. पुढे कुणी ना कुणी राष्ट्रपती एक जण होणार आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या म्हणजे एनडीए जो आहे पक्ष किंवा एक जी आघाडी आहे, त्या आघाडीच्या राष्ट्रपती पदाच्या संयुक्त उमेदवार म्हणून झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांची निवड करण्यात आली आहे. भाजपच्या मुख्यालयामध्ये या संदर्भात निर्णय केला आणि त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर जे विरोधी पक्षातले हे आहेत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर तृणमूल वगैरे, यांनी माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नावाची शिफारस केलेली आहे. यांना राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून घोषित केलेलं आहे. मुर्मू विजयी जर झाल्या तर त्या राष्ट्रपती बनणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला ज्या आहेत त्या ठरणार आहेत. लक्षात घ्या, पहिल्या आदिवासी ठरतील. मुर्मू 1997 मध्ये ओडिशातील रायरंगपूर जिल्हा परिषदेच्या सदस्य बनल्या होत्या आणि त्याच वर्षी त्या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष सुद्धा झाल्या. 2000 मध्ये ओडिशा विधानसभेवर निवडून आल्या आणि त्यांना भूपृष्ठ वाहतूक व वाणिज्य मंत्रीपद मिळालं होतं. 2006 मध्ये भाजपने ओडिशातील एसटी मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांना दिली. 2015 मध्ये त्या झारखंडच्या राज्यपाल झाल्या होत्या. त्यांना एकदम बेसिक म्हणजे जिल्हा स्तरापासून मंत्रालयापर्यंतचा प्रशासकीय अनुभव आहे. राज्यपाल झालेल्या मुर्मू या ओडिशातील पहिल्या महिला व आदिवासी होत्या. त्यांनी राज्यपाल पदाचा 5 वर्षाचा कालावधी सुद्धा पूर्ण केलाय. त्या जर राष्ट्रपती जर झाल्या तर पहिल्या आदिवासी महिला ठरणार आहेत आणि आदिवासी व्यक्ती सुद्धा ते ठरणार आहेत. अमेरिकेमध्ये एक मुद्दा सध्या गाजलाय बघा, की गर्भपाताचा जो काही अधिकार आहे, घटनात्मक संरक्षण होतं, तो संपुष्टात आणण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे हे प्रकरण सध्या तिथे गाजते. बेसिक काय महत्वाचं आहे, की रो विरुद्ध वेड हा एक तिथला प्रसिद्ध खटला होता. लक्षात ठेवा, ठीक आहे. हा खटला जो आहे तो 50 वर्षापूर्वी निर्णय देण्यात आलेला होता या खटल्याअंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने. तो आता रद्द केलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने, ठीक आहे. याच दरम्यान महाराष्ट्रात एक महत्त्वाची घडामोड घडली दरम्यानच्या काळामध्ये. ती म्हणजे महाराष्ट्रातलं सरकार पडलं. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि मग एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाले. 11 जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी असल्यामुळे या संदर्भातल्या बऱ्याचशा गोष्टी मी ठेवलेल्या आहेत. पुढच्या भागामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये पाहणार आहोत. एकनाथ शिंदे यांच्याविषयी पुढच्या भागामध्ये जाणून घेऊया. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जो काही विश्वासदर्शक ठरावाला पुढे जायचा जो निर्णय आहे तो न घेता राजीनामा देण्याचं ठरवलं आणि महाविकास आघाडी सरकार नंतर कोसळलं 29 जून 2022ला. ठाकरे हे 31 महिने मुख्यमंत्री राहिले. हे महत्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये. जसं राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे तशीच उपराष्ट्रपती पदाची सुद्धा निवडणूक होणार आहे 6 ऑगस्टला. निवडणूक आयोगाने ही घोषणा केलेली आहे. विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ संपत आहे आणि निवडणुकीची अधिसूचना 5 जुलै रोजी काढली जाणार आहे आणि 19 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. 20 जुलै रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार असून 22 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. 6 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. लोकसभा राज्यसभेचे सदस्य उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाग घेतात आणि या निवडणुकीत नामनिर्देशित सदस्य सुद्धा भाग घेतात. हे महत्वाचं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या बैठकीत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. दरम्यानच्या काळातच जे महाविकास आघाडी सरकार आहे यांनी एक काही महत्वाचे निर्णय घेतले. त्याच्यामध्ये औरंगाबाद शहर जे आहे त्याचं नाव आता संभाजीनगर करण्यात आलं. उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्यात आलं आणि नवी मुंबई विमानतळाला डी.बा. पाटील यांचं नाव देण्यात आलं. आता याच्यामध्ये थोडंसं इतिहास लक्षात ठेवा. औरंगाबादचं यादवकालीन नाव जे आहे ते खडकी होतं. तत्पूर्वी राज तडक असं नाव होतं असं म्हटलं जातं, काही इतिहासकार सांगतात. पुढे मालिक अंबरने त्याच्या मुलाच्या नावावरून औरंगाबादचं नाव फत्तेनगर केलं होतं आणि मोघल काळामध्ये 1936 मध्ये फतवा काढून औरंगाबाद हे नाव जे आहे ते पुढे करण्यात आलं होतं. ठीक आहे. उस्मानाबादचं नाव जे बघा, शेवटचा निजाम मीर उस्मान अली याने धाराशिवचे नाव उस्मानाबाद असं केलं होतं. तत्पूर्वी हे शहर धाराशिव नावाने ओळखलं जात होतं. गोदावरी व कृष्णा या दोन खोऱ्यांची शिव म्हणजे सीमा ही धाराशिव असे म्हटले जाते. पुढे या गोष्टीला काही मिथक सुद्धा जोडली गेली. शहरातील देवीचे नाव धारासूर असल्याने आसुराला मारणाऱ्या देवीच्या नावाने देवीच्या गावाचे नाव म्हणजे काय, धाराशिव, म्हणून ते सुद्धा अशा पद्धतीचे काही मिथक याच्यामध्ये आहेत. फक्त हे लक्षात ठेवा, औरंगाबादवर विचारलं जाऊ शकतं. मलिक अंबरवर सुद्धा पुढे मग प्रश्न येऊ शकतो की औरंगाबादचं नाव कोणी ठेवलं वगैरे. ठीक आहे. बघा, भारताची दिग्गज क्रिकेटपटू मिताली राज हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तिने 232 एकदिवसीय सामने खेळले, एवढ्या धावा काढल्या वगैरे विचारलं जाणार नाही. 12 कसोटी सामने खेळायला तिला मिळालेत. द्विशतक झळकवणारी ती भारताची एकमेव महिला क्रिकेटपटू आहे हे विचारलं जाऊ शकतं.
मितालीने 6 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलं आहे. 6 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा लक्षात घ्या. ठीक आहे. 2 म्हणजे जसे आपण म्हणतो वर्ल्ड कप म्हणतो ते वर्ल्ड कप. 2 एकदिवसीय प्रकारातील विश्वचषक स्पर्धेच्या 2005 आणि 17च्या अंतिम सामन्यात नेतृत्व करणारी मिताली ही भारताची एकमेव पुरुष आणि महिला कर्णधार आहे. ठीक आहे. त्यामुळे अशा काही गोष्टी विचारतात. वयाच्या 17व्या वर्षीच तिने आयर्लंड विरुद्ध पदार्पण केलेलं होतं. खेलो इंडिया युवा स्पर्धा ज्या आहे 2021च्या याच्यामध्ये क्रम लक्षात ठेवा, एकूण 137 पदकांसह म्हणजे 52 सुवर्ण. यजमान हरियाणामध्ये ही स्पर्धा झाली होती. अव्वल स्थानावर राहिलं आणि त्यापाठोपाठ मग महाराष्ट्र सेकंड 125 पदके 45 सुवर्ण आणि कर्नाटक तृतीय स्थानी राहिलं 67 पदके 22 सुवर्ण. खेलो इंडिया ही जी युवा स्पर्धा आहे 2021 मधील 17 भारोत्तलकांची 15 ते 26 जुलै दरम्यान ताश्कंद येथे होणाऱ्या आगामी आशियाई युवा स्पर्धेसाठी कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धा जी आहे त्यासाठी निवड जी आहे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड करण्यात आली. कर्नाटकचा जलतरणपटू अनिश गौडा याने एकूण 6 सुवर्ण पदकांसह सर्वाधिक पदके जिंकलेली आहेत. अपेक्षा फर्नांडिस जलतरणपटू आणि संयुक्ता काळे तालबद्ध जिम्नॅस्टिक ह्या महाराष्ट्राच्या द्वयीने प्रत्येकी 5 सुवर्ण पदक पटकावलेली आहेत. मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये स्क्वॉश कोर्टाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. हे लक्षात ठेवा. नवी दिल्लीमध्ये भारतीय क्रीडा प्राधिकरणाने देशातील एखाद्या केंद्रात उघडलेले हे पहिले स्क्वॉश कोर्ट आहे. ते दिल्लीमध्ये आहे, मेजर ध्यानचंद स्टेडियम. ठीक आहे. पंतप्रधान 19 जून रोजी 44व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी ऐतिहासिक मशाल रेलीचा प्रारंभ करणार अशी बातमी होती. भारत पहिल्यांदाच बुद्धिबळ ऑलिम्पियाडचं यजमानपद भूषवणार आहे. म्हणजे ही स्पर्धा भारतात होणार आहे. ठीक आहे. त्यासाठी ही मशाल जी आहे ती मग भारतातल्या अनेक शहरांमध्ये फिरवण्यात आली. ग्रँडमास्टर विश्वनाथ आनंद यांच्याकडे मग ती पंतप्रधानांनी बहाल केली वगैरे. मुंबईकर चंद्रकांत पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली मध्य प्रदेशने 41 वेळा विजेता ठरलेल्या मुंबईवर 6 गडी राखून मात करत पहिल्यांदा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावलेलं आहे आणि एक ऐतिहासिक कामगिरी आहे. यांचे प्रशिक्षक आहेत ते मुंबईकर आहेत. मुंबईकर चंद्रकांत पंडित हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली हे जी टीम आहे ती जिंकलेली आहे. 23 वर्षापूर्वी बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये मध्य प्रदेशला कर्नाटककडून पराभव पत्करावा लागला होता आणि त्यावेळी पंडित हे मध्य प्रदेशचे कर्णधार होते. त्यामुळे रविवारी चिन्नास्वामी स्टेडियमवर जे काही खेळ झाला त्याच्यानंतर मग त्यांना अश्रू अनावर झाले.